नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, आज आपण जिल्हा परिषद मधील आरोग्य सेवक पदाचा कट ऑफ किती असू शकतो, निकाल कधीपर्यंत लागू शकतो, त्यानंतरच जाहिरातीमध्ये कोणकोणत्या सूचना नमूद आहे ज्या की तुमच्या क्रायटेरिया ठरतात. म्हणजे तुम्ही जर तो क्रायटेरिया पूर्ण केला नाही तर निकालामध्ये तुम्ही येणार नाही. ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा, जिल्हा परिषद भरतीमधील आरोग्य सेवक 40% परीक्षा आज संपलेली आहे. एकूण 9 शिफ्ट मध्ये हे पेपर चाललेले आहेत आणि आज त्याचा शेवटचा पेपर होता. आणि पहा मित्रांनो, पहिल्या दिवशीपासूनच परीक्षा झाल्यानंतर आपल्याला लगेच मेसेज येत आहे की कट ऑफ काय असू शकतो, सेफ स्कोर किती असू शकतो, माझी निवड होईल का, मला इतके इतके मार्क्स येऊ शकतात. पण त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की सध्या तुमचे मार्क्सच फायनल झालेले नाहीत. जरी तुम्ही परीक्षा दिली असली, जरी तुम्हाला वाटत असते की मला 160, 150, 140 की माझे इतके बरोबर आहेत, तितके बरोबर आहेत, पण पहा मित्रांनो, परीक्षा देऊन आल्याच्या नंतर जेव्हा आन्सर की जोपर्यंत येत नाही किंवा रिझल्ट आपला जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत आपल्याला कळत नाही की फायनल मार्क्स किती मिळालेले आहेत. एक सरासरी अंदाज तुम्ही लावू शकता की इतक्या ते इतक्यापासून मिळू शकते, पण एक्झॅक्ट मार्क जे आहेत ते कोणीही सांगू शकत नाही. एखादा प्रश्न तिथे आपल्याला सोपा वाटत असला तरी तो प्रश्न फिरवलेला असू शकतो, म्हणून तुमचे मार्क जे आहेत ते कमी असू शकतात किंवा जास्तही होऊ शकतात. काही प्रश्न असे असतील की जे तुम्ही अंदाजे टिक करून आलेले आहात, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेमध्ये नव्हती आणि निगेटिव्ह मार्किंग नसल्या कारणाने आपण जवळपास सर्वच अटेम्प्ट जे आहेत ते प्रश्न केलेले आहेत. त्यामुळे काही प्रश्न असेही असतील की जे तुम्हाला माहित नाही, पण त्याचे मार्क्स सुद्धा मिळतील. म्हणून तुमच्या मार्क्समध्ये कमी जास्तपणा हा असू शकतो. रिझल्ट लागेपर्यंत आपल्याला फायनल जे आहे ते कळणार नाहीये की मार्क्स किती आहेत, आणि त्यामुळेच मार्क्स जर आपल्याला माहित नसतील आपले, तर निकाला संदर्भात किंवा कट ऑफ संदर्भात आपण काय जाणून घेणार आहोत. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण निकाल, कट ऑफ, रिझल्ट हे जे आहे सर्वांची चर्चा करणार आहोत. तर पहिलाच मुद्दा आहे आपला चर्चेचा, तो म्हणजे निकाल, की निकाल कधी लागेल. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. निकाल जो आहे यामध्ये उत्तर तालिका लागत नाही, कारण की परीक्षा तुमची IBPS ने घेतलेली आहे. TCS ज्याप्रमाणे फर्स्ट आन्सर की नंतर सुधारित उत्तर तालिका म्हणजे फर्स्ट आन्सर की लावते, आणि फर्स्ट आन्सर की लावल्यानंतर आपल्याला दिसते की TCS आक्षेप मागवत असते. फर्स्ट आन्सर की लागल्यावर आपल्याला संधी देण्यात येते, त्या ठिकाणी वेळ देण्यात येतो. आपण प्रश्नांवर आक्षेप जे आहे ते घेऊ शकतो आणि आक्षेप घेतल्याच्या नंतर प्रश्न सुधारून सुद्धा येऊ शकतात. पण या ठिकाणी IBPS कंपनी उत्तर तालिकाच लावत नाही, त्या कारणाने आक्षेप घेण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे हा जो आहे हे 2 स्टेप यामधून कट होतात. एक म्हणजे फर्स्ट आन्सर की, दुसरा आक्षेप, आणि तिसरं जे आहे सुधारित उत्तर तालिका किंवा फायनल रिस्पॉन्स शीट आपण त्याला असे म्हणतो. तर ते मुद्दे इथे नाहीत. IBPS सरळ तुमचा निकाल जाहीर करते, इव्हन मेरिट लिस्ट जाहीर करते. आणि मागील निकाल जर आपण पाहिले, जिल्हा परिषदेने विविध परीक्षा सुद्धा घेतलेल्या आहेत आणि काही जे आता निकाल लागत आहेत, म्हणजे पालघरचा निकाल आपण पाहू शकतो, आजच प्रसिद्ध झालेला आहे. तर झेडपीचे असे काही निकाल आहेत की ज्यांची परीक्षा 2023च्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये झालेली आहे, पण त्याचे निकाल आता लागत आहे. म्हणजे कधी? मार्च, एप्रिल आणि मे मध्ये मागील वर्षी झालेल्या नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात परीक्षा ज्याची झालेली आहे त्याचे निकाल लागत आहे. म्हणजे 4 ते 5 महिने निकालाला लावलेले आहेत. आणि त्यात अशा काही पोस्ट आहेत की ज्या पोस्टसाठी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा झालेली आहे. अर्ज देखील कमी होते, काही जिल्ह्यात तर त्याचा जागा सुद्धा नव्हत्या. पण तरी सुद्धा रिझल्ट लावण्यात उशीर होत आहे IBPSला. आणि जर आपण आरोग्य सेवकचा विचार केला तर बाकी पदांच्या तुलनेत आरोग्य सेवकसाठी बरेच अर्ज आलेले होते आणि त्याचा निकाल कमीत कमी 3 ते 4 महिने लेट जो आहे तो होऊ शकतो, अशी एक आशा आहे. लवकर लागला तर फारच चांगला आहे, पण या ठिकाणी 3 ते 4 महिन्यांपर्यंत तरी निकाल लागू शकतो अशी शक्यता दिसते मागील IBPSचे निकाल पाहता. तर मित्रांनो, आता पेपर जर तुमचा झाला असेल, दुसरी कोणती परीक्षा असेल, त्यावर तुम्ही फोकस करा, कारण की रिझल्ट बाबत सध्या चर्चा करून उपयोग नाही. तसाही IBPS थोडा लेटच रिझल्ट लावत आहे आणि प्रत्येक झेडपीचे म्हणजे एका जिल्हा परिषदेचा निकाल लागू शकतो आणि दुसऱ्या जिल्हा परिषदेचा निकाल पेंडिंगही राहू शकतो, असे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. विविध पोस्ट आहेत, पोस्ट सेमच होती, कनिष्ठ सहाय्यकच्या पोस्ट बऱ्याच झेडपीमध्ये सेम होत्या, पण काही झेडपीने निकाल लावले, काही झेडपीने लावले नाही. तर आरोग्य सेवकचं सुद्धा तसं होऊ शकते. म्हणून आता निकालाची वाट पाहण्यात बसण्यात आवश्यकता नाही. दुसरा पेपर असेल तर त्याच्याकडे तुम्ही वळावे किंवा त्याची प्रिपरेशन चालू करून द्यावी. नंतर पहा, पुढील प्रश्न आहे आपला कट ऑफचा. तर कट ऑफ संदर्भात महत्त्वाचा आहे की कट ऑफ हा 40 आणि 50% वेगळा वेगळा लागणार आहे. 2 वेगवेगळ्या पोस्ट आहेत. आरोग्य सेवक 40%, 50%. सिलेबस जरी सारखा असला, पेपर पॅटर्न जरी सारखा असला, तरी ह्या दोन्हीही स्वतंत्र पोस्ट जाहिरातीमध्ये नमूद होत्या आणि जाहिरातीमध्ये ज्याप्रमाणे पोस्ट नमूद आहे त्याचप्रमाणे तुमची निवड होणार आहे. म्हणून या ठिकाणी 40% आणि 50% या दोन्हीही पोस्टचा कट ऑफ हा वेगवेगळा राहणार आहे. जागाही आपण पाहिल्या, काही काही ठिकाणी कोणत्या पोस्टच्या जागा कमी आहेत, जास्त आहेत, म्हणून 40% आणि 50% आरोग्य सेवक जे आहेत त्यांचा कट ऑफ वेगळा राहील. दुसरं,
जिल्ह्यानुसार सुद्धा कट ऑफ वेगळा राहणार आहे. जसं की आपण आरोग्य विभागात पाहिलं होतं गड्डचं जळगाव जिल्ह्याचा कट ऑफ 140 ते 45 दरम्यान आपल्याला दिसत होता. पण तोच जर आपण बुलढाणा किंवा इतर जिल्ह्याचा विचार केला तर कट ऑफ हा 170 प्लस गेलेला आहे. म्हणून या ठिकाणी जे आहे ती जिल्ह्यानुसार कट ऑफ वेगळा राहील. एखाद्या जिल्ह्याचा कट ऑफ हा कमीही लागू शकतो आणि एखाद्या जिल्ह्याचा कट ऑफ हा जास्तही लागू शकतो. इव्हन एखाद्या जिल्ह्यात एका पोस्टचा कट ऑफ जो आहे तो कमी असू शकतो आणि त्याच पोस्टचा दुसऱ्या जिल्ह्यातील कट ऑफ हा जास्तही असू शकतो. मग ते 40% असो की 50% असो, दोन्ही पोस्टच्या बाबतीत कट ऑफ हा वेगवेगळा दिसणार आहे आणि जिल्ह्यानुसारही कट ऑफ तुमचा वेगळा असेल. म्हणून एक्झॅक्ट कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही की कट ऑफ काय असणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक पोस्टचा हा कट ऑफ वेगळा राहणार आहे. मग आता कट ऑफ कशावर डिपेंड असेल तर त्या संदर्भातच खाली आपण पाहणार आहोत. ही काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावर तुमचा कट ऑफ हा ठरू शकतो. त्यामध्ये जर आपण पहिलेच पाहिलं तर सर्वात प्रथम आहे रिक्त जागा किती आहेत. आरक्षणानुसार असो किंवा समांतर आरक्षणानुसार असो, म्हणजे कॅटेगरी असो तुमची किंवा समांतर आरक्षणामध्ये जरी येत असाल त्याप्रमाणे जागा किती आहेत. ज्या जागा असतील त्याच्याच प्रमाणात उमेदवार घेतले जाणार आहे. म्हणून तुमच्या जिल्ह्यात तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या जिल्ह्यात तुमच्या कॅटेगरीच्या आणि समांतर आरक्षणाच्या जागा किती आहेत ते महत्त्वाचं ठरणार आहे. त्यावरच कट ऑफ हा डिपेंडंट असेल. दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय की जागांमध्ये आरक्षणाची विभागणी कशा पद्धतीची आहे. समांतर आरक्षण कसं आहे, कॅटेगरी वाईज आरक्षण किती आहे, कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत, म्हणजे आरक्षणाची जी काही विभागणी आहे त्याच्यावर सुद्धा कट ऑफ डिपेंड राहणार आहे. नंतर पाहिलं आपण प्राप्त झालेले अर्ज. फक्त जागाच महत्त्वाच्या नाही तर त्या जागेसाठी आलेले अर्ज किती आहेत, किती उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे. कारण की जागा जास्त असतील आणि उमेदवार कमी आले तर ऑफकोर्स कट ऑफ जो आहे तो कमी जाणार आहे. आणि जागा जर कमी असतील, विद्यार्थी जर जास्त आले तर कट ऑफ हा जास्तच जाणार आहे. आता जसं आपण आरोग्य विभागात पाहिलं होतं की एका जिल्हा परिषदेमध्ये फक्त 3च जागा होत्या. आरोग्य पर्यवेक्षक जिल्हा परिषद भरतीचं सुद्धा पाहिलं की IBPSनेच परीक्षा घेतली होती आणि पर्यवेक्षक फक्त एकच जागा होती, 3 नाही. जागा फक्त एकच होती आणि त्या जागेसाठी अर्ज आलेले होते 3च अर्ज आलेले होते. 2 उमेदवार अब्सेंट होते. एकाच उमेदवाराने परीक्षा दिली आणि तोही परीक्षा पास होऊ शकला नाही. त्याचं कारण काय, कारण की मिनिमम मार्क्स घ्यावे लागतात. यानंतर आपण जाहिरात पाहणारच आहोत. जाहिरातीमध्ये सुद्धा काही मुद्दे असे नमूद आहेत की जे तुम्हाला क्रायटेरिया ती पूर्ण करावीच लागेल. जर क्रायटेरिया तुम्ही पूर्ण केला नाही तर रिझल्टमध्ये येण्याचा तुमचा कुठलाही चान्स उरत नाही. जाहिरातीकडे सुद्धा आपण जाणार आहोत. पण या अगोदर कट ऑफ कशाच्या बेसिसवर लागणार आहे त्याचे महत्त्वाचे मुद्दे पहा. जागांमध्ये आरक्षणाची विभागणी कशी आहे, प्राप्त झालेले अर्ज किती आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेची काठिण्य पातळी कशी. परीक्षा जर कठीण स्वरूपाची झाली, पेपर जर कठीण स्वरूपाचा झाला तर कट ऑफ हा कमी लागेल. पण पेपर जर सोपा आला तर कट ऑफ हा वरती लागेल. सध्या तरी पेपर एक्सप्लेन नाही करू शकत कोणी, कारण की पूर्ण प्रश्न आपल्याकडे अवेलेबलच नाही आहे. म्हणजे पूर्ण प्रश्नपत्रिकाच जर बाहेर आली नाही तर आपण त्याचा दर्जा सांगू शकत नाही ती कशी आहे. आता ज्या उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे त्यांनाच माहीत असू शकते की परीक्षा कशी आहे. आणि त्यातही असं आहे की काही उमेदवारांना पेपर हा सोपा वाटू शकतो, काही उमेदवारांसाठी तोच पेपर कठीण असू शकतो. म्हणून हे कोणीही सांगू शकत नाही की परीक्षेची काठिण्य पातळी कशी असणार आहे. ते फक्त रिझल्टच सांगणार आहे. म्हणून आता रिझल्टपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. तुमचा कट ऑफ जो राहणार आहे तो जागा किती आहेत, आलेले अर्ज किती आहेत, पेपरची काठिण्य पातळी कशी होती त्यावर अवलंबून राहील. प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक पोस्टचा कट ऑफ हा वेगवेगळा लागणार आहे. आता आपण जाऊया जाहिरातीकडे. जाहिरातीमध्ये निवडी संदर्भात काय सूचना आहेत त्या. तर पहा मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत जाहिरातीकडे. जाहिरातीमध्ये जे जे निवडी संदर्भातले पॉईंट्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा, सर्व पदांकरिता ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल जी की आपली झालेली आहे. ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा त्या पदांच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न असणार नाही. म्हणजे 10वीच्या दर्जाचे पेपर असतील त्याच्यापेक्षा खालच्या लेवलचे प्रश्न विचारले जाणार नाही. ज्या पदाकरिता पदवी ही कमीत कमी अर्हता आहे अशा पदांकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील, म्हणजे हे परीक्षेचा दर्जा संदर्भात आहे. 12वी जर पात्रता असली तर 12वी समान, पदवी जर असली तर पदवीच्या समान आणि 10वी जर असली तर 10वीच्या समान. नंतर पहा, ऑनलाईन पद्धतीने 100 प्रश्नांसाठी 200 गुण असणार आहे. 2 गुण याप्रमाणे एकूण 120 मिनिटे कालावधी असेल. हे सर्व आपण पाहिलेलं आहे ज्यांनी परीक्षा दिलेली आहे. 9.8 हा एकदम महत्त्वाचा पॉईंट आहे. याला तुम्ही स्टार मार्क केलं तरी चालणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. एकूण गुणांच्या 45% म्हणजे किती, तुमचा पेपर होता 200 गुणांचा आणि त्याचे जर तुम्ही 45% काढले तर ते होतात 90. म्हणजे तुम्हाला किमान 90 गुण घेणं जे आहे ते कंपल्सरी राहणार आहे. 90 मार्कांच्या कमी ज्या उमेदवारांना मार्क असतील, मग ते कोणत्याही जिल्ह्यात त्यांनी अर्ज केलेला असो, कोणत्याही पदासाठी अर्ज केलेला असो, त्यांचं सिलेक्शन होणार नाही. किमान तुम्हाला 45% गुण मिळवणे आवश्यक आहे. 200 जर आपण 45% काढले तर ते भरतात 90. म्हणून 90 आणि त्यापेक्षा जास्त गुण पात्र असतील तरच तुम्ही लिस्टमध्ये तुमचा समावेश केला जाईल. अन्यथा रिझल्टसाठी तुम्ही पात्र ठरणार नाही, या ठिकाणी डिस्क्वालिफाय केल्या जाणार आहे. नंतर पहा, दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय,
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असल्यामुळे परीक्षेची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका याची प्रत उमेदवारांना मिळणार नाही, जे की आपल्याला आन्सर की सुद्धा मिळालेली नाही आणि तसेच प्रश्नपत्रिका सुद्धा मिळालेली नाही. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका फेर तपासणी करण्यात येणार नाही, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. TCS ज्याप्रमाणे आपलं रिव्हेरिफिकेशन करते किंवा प्रश्नांवर आक्षेप घेतल्यानंतर पुन्हा तपासल्या जातात, रिचेकिंग केल्या जाते, तशा पद्धतीने IBPS कंपनी करत नाही. आपली उत्तरपत्रिका जी आहे ती चेक केल्या जात नाही, इव्हन उत्तरपत्रिकाच आपल्याला दिसत नाही, त्या कारणाने आपण त्यावर आक्षेपच घेऊ शकत नाही. नंतर पहा, ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेची फेर तपासणी करण्यात येणार नाही. याबाबत उमेदवारांनी कोणत्याही प्रकारे जिल्हा परिषद अथवा कंपनीशी संपर्क साधू नये. पहिलेच क्लिअर केलेलं आहे, IBPS कंपनीशी किंवा जिल्हा परिषदेशी संपर्क साधू नये असं त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे. नंतर पहा, हे जे आहे ते GR संदर्भातले त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की जी अगोदर मुलाखत होती काही वर्षांपूर्वी घेतल्या जायची, पण आता मुलाखत जी आहे ती घेतल्या जाणार नाही. नंतर पहा, उमेदवारांना परीक्षेकरिता अर्ज करताना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाहीये. तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश होणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीकरिता पाचारण करण्यात येईल, म्हणजेच तुम्हाला बोलावण्यात येणार आहे जर निवड यादीमध्ये तुमचा समावेश झाला तर पहा, हे जे आहे हे बुलढाणा जिल्हा परिषदची नोटीस आहे. अशाच जिल्हा परिषदेने सर्व जिल्हा परिषदेने नोटीस काढलेल्या आहेत. कागदपत्रे पडताळणीसाठी सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येक 2 स्वाक्षांकित प्रतीसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. म्हणजे एक तर तुमचे मूळ कागदपत्र लागणार आहेत, त्यासोबतच 2 झेरॉक्स सुद्धा आवश्यक असतील. कागदपत्र पडताळणीनंतर निवड यादी व प्रतीक्षा यादी जिल्हा परिषदेवर प्रसिद्ध करण्यात येईल. आता ज्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही अर्ज केलेला असेल त्या अकोला असो, बुलढाणा असो, अमरावती असो, नागपूर, नाशिक, पुणे, तुम्ही जिथे अर्ज केलेला असेल त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आणि सर्वात शेवटी कागदपत्र पडताळणीकरिता ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पारपत्र, पॅन कार्ड, वाहन परवाना यापैकी किमान एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. जे फोटो ID प्रूफ आहे तो एक गरजेचा आहे. तर पाहतो या व्हिडिओमध्ये आपण जाहिरातीमध्ये निवडी संदर्भात काय काय पॉईंट्स आहेत किंवा तुमचा कट ऑफ जो आहे तो कशावर आधारित असू शकतो या सर्वांची चर्चा केलेली आहे. काही दिवसांनी निकाल प्रसिद्ध होईल आणि त्यानंतरच आपल्याला कळेल की आपली निवड झाली किंवा नाही झाली. तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला काय वाटतो, कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो ते सर्व कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. धन्यवाद.